पहिली टेस्ट जी माझी केली ती नॉर्वेमध्ये केली आणि त्याचा फीडबॅक मला अतिशय सुंदर आला। तेव्हा मला समजलं नाही इट इज समथिंग, की इथून मला काहीतरी चांगलं मिळू शकतं आणि मी यांच्या बरोबर माझा प्रवास चालू केला आणि आजही। नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण पॅशन टीम मधल्या वेगवेगळ्या लोकांना ॲज अ फ्रँचायझी पार्टनर म्हणून बघितलं। कोण गृहिणी आहे, कोण जॉब करणारी व्यक्ती आहे, कोण इन्शुरन्स फील्ड मध्ये आहे। पण आज एका खास व्यक्तीची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत आणि त्या व्यक्तीकडूनच आपण ऐकूया की त्या कोण आहेत, नेमकं काय करत होत्या आणि पॅशन मध्ये त्या कशा आल्या। नमस्कार सुजाता मॅडम, तुमचं स्वागत आहे। तुमच्याबद्दल आम्हाला सांगा की तुम्ही नेमकं काय करता, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला पॅशन मध्ये नेमकं काय आवडलं, कशा आहात? नमस्कार, मी सुजाता डोंगरे, मी एमए सायकोलॉजिस्ट आहे आणि मी सायकोलॉजीच्या अनुषंगाने काउन्सिलिंग करत असते। तर त्यामध्ये आपण एक पर्सनॅलिटी समजण्यासाठी क्वेश्चनरी देतो, त्यांची क्वेश्चन विचारतो आणि त्यांच्याकडनं आन्सर्स लिहून घेतो आणि त्याच्यावरून आपण एक प्रेडिक्ट करतो की हा माणूस कसा असेल किंवा हा काय सांगतोय किंवा हाला काही प्रॉब्लेम आहे ते आपण समजून घेतो। पण बरेचदा काय होतं, सायकोलॉजिकल प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा माणसाची मनस्थिती कशी असेल त्यावर त्याचं उत्तर असतं। दुसऱ्या दिवशी आपण तीच जर क्वेश्चनरी दिली तर उत्तरं बदलू शकतात। म्हणजे असं नाही की सेम राहील, माणसाची मनस्थिती ही प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक क्षणाला बदलत असते। आणि मग मला ना धनश्री मॅडम ज्या पॅशन मध्ये काम करतात त्यांच्याकडनं पॅशन बद्दल समजलं। तिथे DMIT ची टेस्ट केली जाते। आता DMITचं नाव तर ऐकलं होतं, पण किती व्हॅलिड आहे काय आहे सायकोलॉजीमध्ये हे बरंच चालतं। तर मला DMIT बद्दल सिद्धेश सरांबद्दल धनश्री मॅडम कडून समजलं आणि मी सिद्धेश सरांशी हे केलं, कॉन्टॅक्ट केला। ते माझ्या घरी आले आणि मला त्यांनी सगळे डिटेल्स समजावलं। नंतर मी पहिली टेस्ट जी माझी केली ती नॉर्वेमध्ये केली आणि त्याचा फीडबॅक मला अतिशय सुंदर आला। तेव्हा मला समजलं नाही इट इज समथिंग, की इथून मला काहीतरी चांगलं मिळू शकतं आणि मी यांच्या बरोबर माझा प्रवास चालू केला आणि आजही माझा प्रवास चालूच आहे। आणि सिद्धेश सर त्याच्यात खूप मोठी मोलाची साथ देतात। राज सरांचा तर आहेच, पण सिद्धेश सर जेव्हा म्हणाल तेव्हा माझ्या बरोबर आलेले आहेत आणि मला गायडन्स केलेला आहे। तर मी सिद्धेश सरांचे खास आभार मानेन आणि राज सरांचे सुद्धा मानेन की ते सुद्धा मला वेळोवेळी गायडन्स देतात। मॅडम, गेली 1.5 वर्ष तुम्ही आमच्या सोबत आहात। तर ह्या 1.5 वर्षाच्या प्रवासामध्ये बऱ्याचशा ट्रेनिंग मीटिंग तुम्ही अटेंड केल्या किंवा बऱ्याच लोकांच्या आपण काउन्सिलिंग केल्या तुमच्या थ्रू। कधी तुम्ही होतात कधी नव्हता, पण तुमच्या रेफरन्सची लोक होती। तर त्या मंडळींनी खरंच पॅशन कडून काउन्सिलिंग झाल्यानंतर तुम्हाला काय रिप्लाय दिला, काय त्यांचे अनुभव सांगितले की त्यांना कळलं नाही कळलं काय, त्याबद्दल थोडंसं सांगा। मला जेव्हा सिद्धेश सरांनी माझ्या अब्सेन्स मध्ये पण काही काउन्सिलिंग केले माझे, कारण मी आता पेडला राहते तर मला ट्रॅव्हलिंग करणं शक्य होत नाही, तर मी त्यांची हेल्प घेते आणि त्यांना सांगते सगळं करायला आणि ते मला पूर्ण कोऑपरेशन करतात। तर त्यांनी जे केलेल्या काउन्सिलिंगचा फीडबॅक मी कस्टमरला नेहमी विचारत असते। तर त्यांनी मला सांगितलं की अतिशय उत्कृष्ट काउन्सिलिंग झालेलं आहे, अतिशय सुंदर रिपोर्ट आहे आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला पुढच्या आयुष्यात पण उपयोगी पडणार आहे आणि आता आम्ही आमच्या मुलाला योग्य करिअर देऊ शकलेलो आहोत। तर मला सिद्धेश सरांना एवढंच सांगायचं की त्यांचं काम खूप छान आहे, त्यांचं बोलणं खूप छान आहे, काउन्सिलिंग फील्ड मध्ये काम करतात, त्यांची पर्सनॅलिटी पण खूप छान आहे आणि मदत करण्याचा जो त्यांचा स्वभाव आहे तो जास्त अप्रिशिएट करतो की ते कधीही सांगाल तिथे येतात आणि मदत करतात। धन्यवाद मॅडम। सो मित्रांनो, तुम्ही पाहिलं वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, पण आज या ठिकाणी सुजाता डोंगरे मॅडम ह्या MA सायकोलॉजिस्ट असून देखील DMIT या क्षेत्रामध्ये खूप आवडीने काम करतात। तर मित्रांनो, यांच्यासारखंच तुम्हालाही ॲज अ फ्रँचायझी पार्टनर आमच्या सोबत यायचं असेल, आमच्या परिवारामध्ये यायचं असेल तर आजच संपर्क करा पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस।